नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया चांगल्या प्रकारे करायला शिकलो. गुणाकार आणि भागाकार क्रिया अचूक येण्यासाठी आपल्याला पाढे अवगत असणं गरजेचं आहे. भागाकार क्रियेवर आधारित विभाज्य आणि विभाजक हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. मल्टिपल्स अँड फॅक्टर्स. त्यापैकी विभाजकांविषयी आपण अगोदर माहिती घेऊया. या ठिकाणी उदाहरण घेऊया. समजा माझ्याजवळ आहे 12 पेन. या 12 पेनांची मला करायची आहे वाटणी, म्हणजेच मला भागाकार क्रिया करायची आहे. जर हे 12 पेननी एकेका मुलाला वाटले तर किती मुलांना मी वाटू शकतो? 12. 1 12 12 12 तून 12 गेला 0. जर मी 2-2 पेन वाटायचे ठरवले एका मुलाला तर मी किती मुलांना हे पेन वाटू शकतो? बेस 12 12 तून 12 गेला 0, म्हणजे 2-2 पेननी 6 मुलांना वाटू शकतो. जर या 12 पेन पैकी 3-3 पेननी मुलांना वाटायचे ठरवले तर 3 चौक 12 म्हणजे 4 मुलांना हे पेन मी वाटू शकतो. माझ्याजवळ काहीही शिल्लक प्रत्येक वेळेस राहत नाही, म्हणजे बाकी 0 येते. भागाकारात बाकी 0 येते प्रत्येक भागाकारात वाटणी करत असताना. जर मी 4-4 पेन वाटायचे ठरवले तर किती मुलांना मी हे पेन वाटू शकतो? बघा, 4 4 4 किती गट पडतायत? 3, म्हणजे 4 त्रिक 12. 12 तून 12 गेला 0. जर मी 4 पेन वाटायचे ठरवले तर 3 मुलांना वाटले जाते आणि प्रत्येक वेळेस माझ्याजवळ काही शिल्लक राहत नाही, कोणताही एक पेन शिल्लक राहत नाही. जर मी 6 पेन वाटायचे ठरवले तर मी किती मुलांना वाटू शकतो? 6 दुने 12. 12 तून 12 गेला 0. इथं सुद्धा माझ्याजवळ काहीही शिल्लक राहत नाही. आणि जर मी 12च्या 12 पेन वाटायचे ठरवले तर मी किती मुलांना वाटू शकतो? फक्त एका मुलाला. 12 1 12 12 तून 12 गेला 0. आता हा भागाकार समजून घ्या की या प्रत्येक भागाकारामध्ये बाकी 0 येते, म्हणूनच अशा भागाकाराला आपण निःशेष भागाकार म्हणतो. बाकी काहीही न उरणे म्हणजेच निःशेष भागाकार. मग तुमच्या लक्षात आलं असेल की 12ला या ठिकाणी कोणकोणत्या संख्यांनी निश्चित भाग केला? 1 2 3 4 6 12. म्हणजेच 1 2 3 4 6 12 या सर्व संख्यांनी 12ला निश्चित भाग जातो, म्हणजे बाकी 0 उरते. बाकी किती उरते? 0. म्हणूनच या सर्व संख्यांना 12चे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. 12चे फॅक्टर्स असे म्हणतात. 12 is exactly divisible by 1 2 3 4 6 and 12, which means remainder is 0. These numbers are called divisors or factors of 12. आता अजून 2 उदाहरण बघूयात आपण. 16चे विभाजक काढायचे समजा आपल्याला, तर 16ला पूर्ण भाग कोणत्या संख्येने जाईल? बघा, 1 16 16, 2 8 16, 2 8 16, 4 चौक 16, म्हणजेच 1 2 4 8 16 या संख्यांनी 16ला निःशेष भाग जातो. बाकी 0 उरते या संख्यांनी भाग दिल्यावर, म्हणजेच 1 2 4 8 16 हे 16चे विभाजक आहे. त्याचप्रमाणे 20 चे विभाजक. 20 ला बघा, 1 20 20, 2 10 20, 4 5 20, म्हणजेच 1 2 4 5 10 20 या सर्व संख्यांनी 20 ला निःशेष भाग जातो, म्हणून हे सर्व 20 चे विभाजक आहेत, म्हणजेच 20 चे फॅक्टर्स आहेत.